हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आजपासून आपल्याला काय करायचं बघा, नवोदयचे लेक्चर काय करायचे सुरुवात करायची आहे, ज्यामध्ये आपण काय करणार बघा, काही टॉपिक घेणार आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्याला बघा नवोदयमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी क्वेश्चनला सॉल्व्ह करायला पाहिजेत. ज्याच्यामध्ये बघा आजचा टॉपिक आहे आपला बघा नैसर्गिक संख्या 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे बघा, नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती होते बघा 1 पासून सुरुवात होते. 1 त्यानंतर 2 असं कुठपर्यंत बघा त्या ठिकाणी इन्फिनिटी पर्यंत. बट आज आपल्याला बघायचं बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित कशा पद्धतीने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. तर या ठिकाणी बघा आपण काय केलेले 1 ते 100 पर्यंतच्या त्या ठिकाणी काय लिहिलेल्या आहेत, संख्या लिहिलेल्या आहेत. यामध्ये बघा क्वेश्चन विचारले तर आपल्याला काय त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये बघा नैसर्गिक संख्येला अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो प्राकृतिक संख्या. तर यामध्ये बघा की आपल्याला विचारलं जाते एकूण एक अंकी संख्या किती आहेत. जर या ठिकाणी जर मोजलं तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही 9. म्हणून जर आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंत एकूण एक अंकी संख्या किती आहेत, तर त्या ठिकाणी त्या किती येतात 9 आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला अजूनही विचारलं जाते 1 ते 100 पर्यंत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत. म्हणजे 2 अंकी संख्या म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे, तर ती सुरुवात होणार आहे बघा 10 पासून आणि त्या ठिकाणी संपणार कुठे बघा त्या ठिकाणी 99 पर्यंत. मग आपल्याला असंही विचारले जाते की 10 पासून 99 पर्यंत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, किंवा 1 पासून 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत. तर या ठिकाणी एकदम सोपं आहे. हे 9 तर आपले कटले एक अंकीवाले आणि एक 3 अंकी वाढला कटला, म्हणजे राहिले किती त्या ठिकाणी 90 संख्या येतात, ज्या किती आहेत बघा 2 अंकी संख्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला याच्यावर बघा काय विचारले जाऊ शकते की एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण 3 अंकी संख्या किती आहेत. तर फक्त एकच अशी संख्या आहे 100, जी काय आहे 3 अंकी आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, संख्या किती मिळतात. मग त्या ठिकाणी संख्या किती मिळतात, तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त एकच संख्या मिळते. परत एकदा लक्ष द्या की 1 ते 100 पर्यंत एकूण एक अंकी संख्या त्या ठिकाणी आपल्याला 9 मिळतात. त्यानंतर 2 अंकी संख्या आपल्याला त्या ठिकाणी 90 मिळतात आणि 3 अंकी संख्या त्या ठिकाणी आपल्याला फक्त एकच संख्या मिळते. मग याच्यावर आधारित बघा आपल्याला 2022 मध्ये बघा नवोदय मध्ये आलेला क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेले 2 अंकांच्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्यांची त्या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत. म्हणजे आपल्याला विचारलेले आहे तर 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. तर आपण जस्ट आता बघितलं की 2 अंकी संख्या त्या ठिकाणी किती येतं 90. म्हणून या ठिकाणी बघा आपलं जे ऑप्शन यायला पाहिजे ते ऑप्शन बी त्या ठिकाणी काय येणार, करेक्ट येणार. यानंतर बघा की परत 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने प्रॉब्लेम विचारले जातात. यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे की अंक दिलेले येतात आणि त्या ठिकाणी ते आपल्याला किती वेळा येतात, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं रिपिटेशन आपण त्याला काय म्हणतो, वारंवारता किती होते. तर या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं, सुरुवातीला बघा आपण 0 या अंकाची काय करणार, वारंवारता काढणार. जर या ठिकाणी जर आपण मोजलं तर या ठिकाणी बघा 0 किती वेळा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर या ठिकाणी बघा हे झाला 1 2 3 4 5. त्यानंतर परत बघा या ठिकाणी हे झाले 6 7 8, या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी बघा हे 10 आणि या ठिकाणी हा झाला 11. मग 0 हा अंक आपल्याला 1 ते 100 पर्यंत किती वेळा बघायला मिळतो, तर तो येतो बघा त्या ठिकाणी 11 वेळा. त्यानंतर बघा 1 हा अंक किती वेळा येतो, तर 1 बघा या ठिकाणी 1, या ठिकाणी बघा हा 2, त्यानंतर बघा हे 3, त्यानंतर हा 4, हा 5 6 7 8 9 10 11 12. त्यानंतर परत बघा हे झाले 13 14 15, त्यानंतर 16 17 18 19 20 आणि या ठिकाणी बघा हा 1, किती झाले 21. मग 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो, तर तो त्या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला 21 वेळा. त्यानंतर बघा जर आपल्याला 2 च वारंवारता त्या ठिकाणी जर आपल्याला काढायची असेल तर परत एक त्या ठिकाणी आपण चेक करू. हे झालं 1, त्यानंतर या ठिकाणी होत नाही, त्यानंतर हे बघा 2, त्यानंतर या ठिकाणी बघा हा 3, त्यानंतर बघा हा 4 5, त्यानंतर हा 6 7 8 9 10 11 12 13, त्यानंतर बघा 14 15 16 17 18 19 20. म्हणजे 2 हा अंक किती वेळा रिपीट होतो, तर त्या ठिकाणी तो किती वेळा रिपीट होतो, 20 वेळा. याच पद्धतीने जर आपण बाकीचे जर अंक काढले तर प्रत्येक अंक 1 ते 100 पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला किती वेळा बघायला मिळतो, तर बाकीचे अंक आपल्याला प्रत्येकी त्या ठिकाणी 20 वेळा आपल्याला काय मिळते, वारंवारता मिळते.
अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला काय करू शकतात, विचारल्या जाऊ शकतात. तर याच टॉपिकवर आधारित बघा परत एक आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर या ठिकाणी बघा 2024 मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर त्या ठिकाणी 9 हा अंक किती वेळा येतो. तर या ठिकाणी आपण आता जस्ट आन्सर काढलं तर 9 त्या ठिकाणी किती वेळा येतो. तर या ठिकाणी बघा की 2 पासून प्रत्येक अंक त्या ठिकाणी आपल्याला 20 वेळा बघायला मिळते. म्हणून या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर काय आलं असतं, ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. अशा पद्धतीनं बघा आपल्याला काय विचारलं जाते, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित क्वेश्चन विचारले जातात. परत एक अजून एक याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारले जाते की आपल्याला विचारले जाते 10 ते 99 पर्यंत 0 पासून 9 या अंकांची वारंवारता किती. म्हणजे परत आता 1 ते 100 न देता काय देणार आहेत आपल्याला, 10 ते 99 पर्यंत एकूण अंकांची वारंवारता काय येते, म्हणजे अंक किती वेळा रिपीट होते ते आपल्याला विचारले जाते. जर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं, आता जस्ट आपण बघितलं 1 ते 100 पर्यंत बघा 1 किती वेळा येतो, तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तो 21 वेळा. सुरुवात आपण काय करणार बघा 0 पासून करणार. तर 0 हा अंक आपल्याला किती वेळा बघायला मिळतो, तर तो बघायला मिळतो त्या ठिकाणी 11 वेळा. कुठं 11 वेळा. तर या ठिकाणी जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं बघा किती वेळा, 1 2 3 त्यानंतर बघा हा 4 5 6 7 8 आणि हे बघा 9. मग या ठिकाणी आपल्याला 0 किती वेळा बघायला मिळतो, तर तो बघायला मिळतो त्या ठिकाणी 9 वेळा. परत या ठिकाणी जर आपण 1 जर काढलं तर 1 आपल्याला माहित होतं किती वेळा रिपीट होतो, तर तो होतो 21 वेळा. मग त्यामध्ये बघा 1 ते 10 मधला 1 आपला काय गेलेला आहे, त्यानंतर 100 मधला आपला त्या ठिकाणी 1 गेलेला आहे, म्हणजे 21 मधून 2 गेले तर त्या ठिकाणी किती राहिले बघा 19. किंवा आपण काय करू शकतो बघा, या ठिकाणी आपण 1 किती वेळा रिपीट होतात ते सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतो, मोजू शकतो. त्यानंतर बघा हे झालं बघा 1च. त्यानंतर जर आपण 2 मोजले तर त्या ठिकाणी 2 सुद्धा त्या ठिकाणी बघा आपल्याला 19 वेळा बघायला मिळतात. पण कुठून कुठपर्यंत, 10 पासून 99 पर्यंत 2 आपल्याला 19 वेळा बघायला मिळतात. बाकीच्या अंकासाठी सेम, म्हणजे प्रत्येक अंक त्या ठिकाणी राहिलेले किती वेळा बघायला मिळतात, 19 वेळा आपल्याला काय करतात बघायला मिळतात. मग अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित त्या ठिकाणी काय होतात, विचारल्या जातात. मग अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्या ठिकाणी आपला स्कोर काय होऊ शकतो, चांगला येऊ शकतो. तर आजच्या या व्हिडिओला बघा या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.